नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही आहे ना त्याच काठावरून येतात आलो त्यांच्या आता आहे ना मैयाची आहे ना जे आहे ना मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि असा जो आश्रम आहे बघा हा आश्रम नर्मदे रे यार या ठिकाणी बघा आता किती परिक्रमा अशी झाली. ते दमगडच्या जो आश्रम होता ना नर्मदा कुटी तिथे एवढे होते आणि हे आम्ही एका आश्रमात होतो. तर हे आलेच हे आम्ही एका आश्रमात पाठीमाग आश्रम होता ना सीताराम बाबाजी यांचा आश्रम रामदास त्यागी रामदासजी त्यांचा आश्रम होता ना त्या ठिकाणी होतो आणि आता भरपूर जण भेटले या ठिकाणी बघा. असं जे जंगल आहे हे संपूर्ण असं जंगल आहे या ठिकाणी हे बघा. आणि जंगलातून चाललं आहे नर्मदे हे बघा हे जंगल हे जंगलातून असा मार्ग आहे आणि सर्व परिक्रमा असे मला आहे ना या दक्षिण तटावरून दक्षिण तट आहे ना दक्षिण तटावर या ठिकाणी आणि ते दमगड आहे ना त्या दमगडच्या ना नर्मदा कुटी त्या आश्रमात भेटले आणि हे दक्षिण तटावरून चाललो आहे आम्ही आत्ता ज्या ओंकारेश्वरकडे आणि असा परिसर आहे आश्रमाचा. या ठिकाणी जर पाहिलं तर हे जंगल आहे या जंगलातून आम्ही त्या साईडला तर त्यावेळेस या जंगलातून बोललेले कीर जंगल आहे पण खरोखर कीर जंगल आहे आणि परिक्रमा असे येतात या जंगलातून बरोबर येतात म्हणजे ते ना खरोखर संत लोक आहे तेच लोक येतात बाकीचे नाही येते नाही तर सगळेच नाही येते या ठिकाणी बघ असे भरपूर परिक्रमा असे आम्ही सर्व जंगलमार्गे चाललेलो आहे आणि आनंद आला आहे जंगलमार्गे चालायला आणि या ठिकाणी तर मैया तिकडून गेली या ठिकाणी म्हणजे ही मैया आहे ती मैया नाही संगीता मैया संगोली मैया ती तिकडून गेली का रोड मारले हो आता कुठे गाठ भेट होती त्या ठिकाणी नर्मदे बघा असं मार्ग आता तुम्हाला दाखवतो वर नर्मदे यार हे बघा नर्मदा मैया खळखळ वाहते आता या ठिकाणावरून असा तो मार्ग आहे बघा. इथून चाललं हे जंगलाच्या पहाडीवरून आता ही पहाडी आहे आणि मैयाजेचं बालरूप आहे आमच्या संघ जे चालले आम्ही संघ चाललो आहे ना मैयाच्या बालरूप आहे त्या ठिकाणी असं बघा अशी मैया आली आणि अशी चालली आणि असं आम्ही चाललो आहे. परत महाराज जे असे येतात सगळे या ठिकाणी पहा असं आम्ही चाललो आहे आणि हा असा मार्ग आहे असा आणि किनारा मार्ग आणि फक्त किनारा आणि असं चाललं आहे या किनाऱ्यामार्गे असा मार्ग आपण बघू शकता. इथे या घनदाट अशा जंगलातून तुम्हाला पण आनंद येत असेल बघून कारण मला इकडे चालू ना एवढा आनंद येतो कंटाळा तर काही येत नाही चालायला कारण सवय भरपूर झालेली आहे चालण्याची त्याच्यामुळं कंटाळा येत नाही चालायला दमत नाही. पण प्रॉब्लेम काय आहे फक्त एक विषय असा आहे हे मैयाचं इथं अशी मैया नागमोडी झालेली आहे ना त्याप्रमाणे आम्हाला चालायला लागतं बाकी काय आणि जंगलामधूनच आणि आनंद असे येते आम्हाला जंगलातून चालायला. नर्मदे यार या ठिकाणी बघा असा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे दक्षिण तटावरती आहे उत्तर तटावरून दक्षिण तटावरती देव तटावरून मंडल्यावरून जे किनारा मार्ग आपल्याला नवीन परिक्रमा असे जेवढे असते ना तेवढ्यांना एक आहे ना आपण जे महाराष्ट्रातले असो बाहेरचे असो कोणत्याही इंडियाचे असो त्यांना एकच मी सांगतो का आपल्याला आहे ना मंडल्यावरून आहे दक्षिण तटावरून मंडल्यावरून जर उत्तर तटावरून जर तुम्ही निघले ना तर आहे ना दक्षिण तटवरूनही रोड आहे उत्तर तटावरूनही पगदंडी आहे चांगली पगदंडी जंगलातून अशा घनदाट जंगलामधून रस्ता आहे असं समजू नका रस्ता नाही आणि सगळे आश्रम आहे सगळीकडे आश्रम आहेत कुठे आश्रम नाही असं नाही प्रत्येक ठिकाणी आश्रम आहे तुम्हाला आश्रम बघायला भेटणार सर्व जंगलात अशा चांगले आश्रम जंगलातसुद्धा आपल्याला आहे ना सेवा देतात आश्रम. एवढ्या घनदाट जंगलामध्ये आत्ता आम्ही भोजन करून निघालो आहे पण तुम्ही असं समजू नका का भेटत नाही काही सर्व काही भेटतं आहे पण तुम्हाला जर इच्छा असं यायची तर तुम्ही येऊ शकता आपल्या इच्छा आहे. नर्मदा मैयाचं नाव घ्या मैया आपल्याला काही कमी पडून देणार नाही. अशा ह्या घनदाट जंगलातून मी तुम्हाला एक हे ज्या मी मार्गे चाललो ते त्याबद्दल सर्व सांगतो तुम्हाला आणि खरोखर एक असं आहे की अशा या घनदाट जंगलामधून येणं सर्व काही भेटणार तुम्हाला फार सगळ्या वस्तू गाड्या नसल्यामुळं तुम्हाला परेशानी नाही येणार कारण चालायची ऊन नाही
सावली जिथे पाहिजे तिथे बसू शकता, जिथे पाहिजे तिथे जल पिऊ शकता, चांगलं असं जल पिऊ शकता, कधीच आजारी नाही पडणार, कारण स्वच्छ जल पिऊ शकता. नर्मदा मैयाचं एवढं जडीबुटी आहे, एवढी अशी सुंदर जडीबुटी आहे, त्या ठिकाणचं जल पिऊ शकता आणि नर्मदा मैयाचं जल भेटणार, मातेचं दर्शन होणार माईचं. आणि तुम्ही जर आणि दोन्ही साईडनी तुम्हाला एक जर परिक्रमाशी यांना एकच सांग करा, आणि जे नवीन येणार त्यांना पण, आणि जे परिक्रमा केली त्यांना पण, या ठिकाणी सर्व रस्ते आहेत. रस्ते नाहीत असं नाही, किनाऱ्यामार्गे रोड आहे, रोड नाही असं नाही, रोड आहे. हे फक्त जिथं डॅम म्हणला तिथं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, पण डॅम नाही तिथं असं प्रॉब्लेम नाही आहे. या ठिकाणी बघा सर्व रस्ते हे परिक्रमा असे चालले, ते सगळे बाहेरचे काय राजस्थानचे हे काही, हे सगळे बाहेरचे, ते काही एका राज्याचा नाही. मी एकटाच फक्त महाराष्ट्राचा आहे या ठिकाणी, बाकी सगळे राज्याचे. असं घनदाट या जंगलातून चाललो आहे आम्ही. हे पहा एवढं घनदाट असं जंगल आहे, त्या जंगलातून चाललेलो आहे आम्ही. आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे, उन्हाळा चालू झालेला आहे. घनदाट जंगलात सावली किती भारी आहे या ठिकाणी पाहू शकता. त्या मातेच्या नर्मदा मातेच्या किनाऱ्यामार्गे चालायला किती आनंद येतो. दोन्ही साईडनी, एक सांगायचं म्हणजे दोन्ही साईडनी हे बघा असे जल चालू आहे त्याच्या झरणे, बघा किती झरणे. आणि दोन्ही साईडनी पगदंडी आहेत, रस्ते आहेत, सगळीकडून रस्ता झालेला आहे. दोन्ही साईडनी पगदंडे आहेत, चांगल्या पगदंड्या आहेत. काही काळजी करायची नाही, बिंदास तुम्ही किनाऱ्यामार्गे यायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. बिंदास तुम्ही किनाऱ्यामार्गे येऊ शकता. मैयाचं नाव घ्या, मातेचं नाव घ्या आणि मातेच्या चरणी माथा टेकवा आणि बिंदास किनाऱ्यामार्गे चला. रस्त्याने तकलीफ करण्यापेक्षा किनाऱ्यामार्गे आनंद येतो, मनाचा आनंद येतो. तुमचे वाढतात 4-5-7 दिवस, म्हणजे या परिक्रमेमधले दिवस वाढतात. आज मला जवळजवळ 3.5 महिने झालेत, आता मला अजून 4.5 महिने लागणार, म्हणजे माझे दिवस वाढलेत. जे कारण मी पूर्ण किनाऱ्यामार्गे, तो तट ते हे तट. फक्त माझे एक हे जर सोडलं ना, आपला जे डॅम सोडले ना, तर सगळा किनारामार्ग आहे. आणि आता तुम्हाला हे रानमेवे सुद्धा खायला भेटणार. रानातला रानमेवा म्हणतो ना, हे करवंद, बोर, अजून काही जे रानमेवा असतो ना, रानमेवा, तो पण तुम्हाला ह्या रानामध्ये खायला भेटेल. का अशी चूल बनवतात, चाय वगैरे बनवून हे करतात. किती सुंदर असा किनारा आहे आणि असं जंगल आहे. या जंगलातून आपण सावलीतून चाललो आहे मी बघा, तर इथं थोडं ऊन आले म्हणजे लय ऊन नाही. सावलीतून चालायला दिवसभर चालू शकता मग तुम्ही, त्याच्यामुळे अडचण येत नाही. आणि रस्त्यामार्गे सारखं तुम्हाला कुठेतरी सावलीला थांबायला लागत असेल, काही काळजी करू नका, बिंदास या. नर्मदे हर. ते अरे पाहू शकता घनदाट असं जंगल आहे बघा, संपूर्ण घनदाट जंगल आहे. या जंगल आहे का, किती घनदाट जंगल आहे या ठिकाणी. या नर्मदा परिक्रमा मार्ग हा या ठिकाणी घनदाट जंगलातून तर परिक्रमा असे भेटलेत मला त्या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि ह्या घनदाट जंगलातून चाललेलं आहे आणि सावली पण आहे, ऊन पण आहे. सुंदर असं घनदाट जंगल आहे. जे दक्षिण तटावरती मी दक्षिण तट दमगडवरून पुढं आहे ना, नीलकंठ धाम आहे ना, नीलकंठ धाम म्हणजे त्या ठिकाणी असं दक्षिण तट ला आलो आहे उत्तर तटावरून त्या ठिकाणी. हे बघा इथे एक यारो आहे, इथं टोपी लावली स्वतःची काढून, कारण चुकायला नको कोणी जंगलामध्ये. जंगल आहे, घनदाट जंगल आहे, कोणी चुकू नका. आणि चुकत नाही तसं यारो बिरो. आम्ही जिथं नसेल तिथं आम्ही लावत चाललेलो आहे. मी पण लावतो आहे, जिथं नसेल तिथं लावत चाललेलो आहे. ज्या ठिकाणी काही भेटेल ते यारो लावत चाललो आहे, कारण रस्ता आहे, जो रस्ता आहे ना त्या ठिकाणी लावत चाललो आहे. परिक्रमा असे सगळ्यांनी, कारण पाठीमागून आता इथून पुढे आहे ना, कारण उन्हाळा असल्यामुळं काही रोडनी कमी जाणार आहेत रस्ते. या जंगलामार्गे जास्त प्रमाणे येण्याचा या ठिकाणी बघा असं जंगल आहे. आणि या जंगलातून परिक्रमावासी हे चालतात घनदाट असे जंगलातून. सुंदर अशा घनदाट जंगलातून परिक्रमा करण्याचा आनंद मला आलेला आहे आणि खरोखर आनंद आला आहे या ठिकाणी. आणि माझ्या चेहऱ्यावर पण दिसतो आनंद. नर्मदे यार, हे बघा नर्मदे यार.
घनदाट जंगलातून चालण्याचा तुम्हाला सुद्धा आनंद वाटत असेल ना, कारण हे संपूर्ण घनदाट असं जंगल आहे. बघा ना, तुम्ही पण बघून आनंद झाला असेल, कारण या घनदाट जंगलातून चालायला, जंगल आपण सफारी म्हणतो ना, जंगल सफारी करायची जर असेल, ही जंगल सफारी बघू शकता. अशी जंगल सफारी कितीतरी किलोमीटर आम्ही चालत चाललो आहे जंगलातून. हे जंगलातून चालण्याचा किती आनंद वाटत असेल. हे अमरकंटकचं जंगल आहे, आपण बघू शकता. हे जंगल अमरकंटकचं संपूर्ण जंगलाचं तुम्हाला हे असं जंगल आहे बघा. चालायला सुद्धा असा रस्ता आहे, ही पगदंडी. आणि घनदाट जंगलातून आनंद आले कसे. आता पाठीमागून असं दिसतं या ठिकाणी बघा. पाठीमागून असं आहे, सर्व घनदाट जंगल आहे या ठिकाणी आपण बघू शकता. आणि या जंगलातून नर्मदा मैयाचं आहे ना आम्ही परिक्रमा करतो. ती मैया नर्मदा मैया जंगलातून चालली अमरकंटकच्या जंगलात. अमरकंटकमध्ये उगम आहे तिचा. त्या ठिकाणीवरून आम्ही निघालो आहे. त्या ठिकाणावरून भरपूर मोठं अमरकंटक जंगल आहे, जडीबुटीचं जंगल आहे. ह्या ठिकाणी ह्या जंगलामध्ये आहे ना सर्व वन औषधी भेटतात. वन औषध संपूर्ण ज्या नाही त्या औषधी ह्या जंगलातच भेटणार. जी नाही ती झाडे ह्या जंगलामध्ये भेटतात. कारण तिथे एक आपल्या देवांचा देव महादेव त्यांनी ती तपस्या केलेली ठिकाण आहे ते मेखल पर्वत. मेखल पर्वत आहे, त्या ठिकाणी मेखल पर्वत आहे, त्या ठिकाणचं हे जंगल आहे. आणि आपण बघू शकता ह्या जंगलामध्ये तून ते आपली परिक्रमा आहे, त्याच्यातून आम्ही चाललो आहे. आमचं भाग्याचं भाग्य आम्ही समजतो, मी भाग्य समजतो या ठिकाणी. आणि ज्या माझ्या संग घेणारे जेवढे चालतात ते सुद्धा भाग्य समजतो त्यांना. कारण ते सुद्धा या जंगला मार्गे काही परिक्रमा असे आले, तर काही परिक्रमा असे रोड मार्गे गेले, ते त्यांना त्यांचा हे वाटलं नाही. जे आता काही ठिकाणी असं झाले त्या जंगलामध्ये ना माझ्या संग काही ना बीट लावलेली, ते सुद्धा रोड मार्गे गेलेले आहेत. बीटवाले बीट लावलेली. आता बघूया त्यांना पण आनंद नाही भेटणार त्या रस्त्याने. आता माझ्या संग बीट नसते लावली तर माझ्या संग आनंद घेतला असता. ते एकदम माझ्या संग असते, मस्त हसत खेळत असते. पण काय आता करणार, या ठिकाणी जर पाहिलं तर गेले बीट लावून पैंज लावायची, मी पुढे जाणार. ठीक आहे, जा पुढे, काही प्रॉब्लेम नाही. गेली पुढे, आनंद राहिला, दुःखात गेली पुढे. हां, ऊन बिन गाड्यांची भरभराट त्या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी काहीच नाही जे बघण्यासारखं असं काही नाही. जे ह्या जंगलातून आम्ही जे आता बघतो आहे, जो जंगली जे जडीबुटी आहे, जंगलामध्ये जो सुंदर असा एक प्रदूषण नाही, काय नाही, वास नाही, सुंदर असं हे जंगल. ह्या जंगलातून चाललो आहे पहा. आणि ह्याच जंगलातून येण्यासाठी कितीतरी मोह होता, तो मोह तोडून जे किनारा सोडून रोड मार्गे आले. रोडवर काय उपयोग झाला. जी जिद्द आहे ती लास्टपर्यंत टिकवायची असते, टिकवली नाही, गेले रोडवर, काय उपयोग नाही. त्या ठिकाणी बघा असं नाही झालं पाहिजे. एकदा जिद्द केली, जिद्द एक वचनी राहायचं कधी पण, एक वचन नाही. त्या ठिकाणी मी एकटा जंगलातून आलो आहे बघा, कितीतरी एकटा जंगलातून आलो. या ठिकाणी जर पाहिलं ते परिक्रमाशी मला नंतर भेटले, मला बरं वाटलं. पण मला एकट्याला सुद्धा काय वाटलं, ह्या जंगलातून मी एकटा चालणार होतो, कारण मी पूर्ण निश्चयच केला होता या ठिकाणी जंगलातून चालायचा. आता मागं पुढं असतं ते बघा, एवढं घनदाट असं जंगल आहे. या ठिकाणी पाहिलं या जंगलातून मला एकट्याला चालण्याचा जो आनंद येईल, जो येईल, थोडी भीती वाटते एकट्याला, पण मैया संघ असल्यावर काहीच भीतीचं हे नाही, काही प्रॉब्लेम नाही. त्या ठिकाणी बघा असं हे असं जंगल आहे, घनदाट असं जंगलातून चाललं आहे. नर्मदे यार, किती घनदाट जंगल आहे पाहू शकता आपण. नर्मदे यार, एवढं घनदाट चीर जंगल आहे या ठिकाणी, कीर जंगल म्हणलं तरी. आणि हे जंगलातून चाललं आहे. बोलतात परिक्रमा येत नाही, येतात. आणि इकडनंच या परिक्रमा यांना माझं आव्हान आहे, खरोखर ह्या मार्गे या, तुम्हाला आनंद येईल. या मार्गे संपूर्ण असा आनंद येईल, कारण हे जंगलच एवढं सुंदर जंगल आहे अमरकंटकचं. ह्या जंगलातून चालण्यासाठी तुम्हाला आनंद येईल. आणि असाच आनंद घेत चाला, किनाऱ्यामार्गे चालत असताना असा आनंद घेत चालला, मैयाचे दर्शन घेत चाला. मैया सोडू नका. मैया सोडली म्हणजे तुम्हाला खाण्यापिण्याचं वांदं होतं, कारण कोणी विचारत नाही. कारण मैया संगे चाला तुम्हाला टेन्शन नाही. मैया सोडू नका. त्या ठिकाणी बघा आता या जंगलातसुद्धा परिक्रमाची सेवा करतात भरपूर अशी, भले काही भेटू द्या, थोडी तरी सेवा करतात. त्या ठिकाणी पाहिलं असं चाललं आहे बघा. बरं वाटलं जंगलात चालायला, आनंद आला मला, आनंद येतो आहे. या ठिकाणी एवढ्या घनदाट अशा जंगलातून मी चालतो आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदे हर.